चला नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2022 21 ऑगस्ट 2022 ला जी काय होणार आहे आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. या पूर्व परीक्षेसाठी सामान्य विज्ञान विषयाची आपली सराव परीक्षा जी आहे ती 2 नंबरची आहे. म्हणजे टेस्ट सिरीज मधली ही 2 नंबरची टेस्ट आहे. अशा टोटल आपण 4 टेस्ट ज्या आहेत त्या द रॉयल अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती आपण दिलेल्या आहेत. आणि या ऍप्लिकेशन मधून आपण ह्या ज्या काही 4 टेस्ट दिलेल्या आहेत या टेस्ट एकदम परीक्षा ओरिएंटेड म्हणजे एक्झाम ओरिएंटेड असणारे आहेत. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना ह्या टेस्ट सोडवता येतील त्यांनी त्या सोडवायचा प्रयत्न करा. ओके, चला बघूया आपण पहिला प्रश्न काय विचारलेला आहे. बघा, तुम्हाला सगळ्यांना एक्झाम ओरिएंटेड काय म्हटलेले याचा लगेच अंदाज लक्षात येईल. पाहतो 1 नंबरचा प्रश्न आहे बघा. जेव्हा एखादी बस डोंगर रांगांमधून बस जात असते, वळणावळणाच्या रस्त्याने जाते. वळणावळणाची रस्ता म्हणजे या पद्धतीची वळणावळणाची काय असतात, रोड असतात पहा. तेव्हा बस मधील व्यक्ती जे आहेत या व्यक्तींना उलटी आल्याचा भास होतो. उलटी आल्याचा काय होतोय, भास होतोय. काय कारण असावं याचा. अनेक वेळा आपल्याला सुद्धा ते उन्मळून येणे किंवा काय उलटी आल्याचा भास होणं अशा प्रकारच्या बऱ्याच वेळा आपल्याला तो अनुभव आलेला आहे. म्हणजे सामान्य विज्ञानचे प्रश्न जे असतात ना ते दैनंदिन जीवनाशी निगडीतच असतात आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांवरती आपण भर देणं गरजेचं. म्हणजे ज्या ज्या प्रक्रिया आपण आजतागायत करत आलेलो आहोत किंवा जे आपल्या बाबतीत घडत आलेले या घडणाऱ्या पाठीमागचं जे विज्ञान आहे, सायन्स आहे ते आपण शोधणं अपेक्षित आहे आणि तेच आपल्याला इथे शोधायचं. बघा, मग इथे काय झालेलं आहे, वळणाच्या रस्त्याने जाताना बसचे जे काही रेषीय त्वरण आहे, बसचं जे काही रेषीय त्वरण आहे म्हणजे हा जो काही वळणाचा रस्ता आहे आणि या वळणाच्या रस्त्यावरून हे जे इथं जर समजा आपण म्हणूया किंवा ही बस चाललेली आहे, इथं जे काही रेषीय त्वरण आहे हे याचं रेषीय त्वरण जे आहे, त्वरण म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे बघा. त्वरण म्हणजे काय, वेग बदलाचा दर. म्हणजे इथे ज्यावेळेस येणार आहे की वेग बदलाचा दर म्हणजे इथं आल्यानंतर वेग कसा होणार आहे, इथं आल्यानंतर काय होणार आहे, इथं आल्यानंतर काय होणार आहे, वेग बदलाचा दर म्हणजे त्वरण. हे लक्षात आलं पाहिजे बा. म्हणजे एकदम साध्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. रेषीय त्वरण आणि अभिकेंद्रीय त्वरण जे अँग्युलर असेलरेशन आहे, अँगलचं जे असेलरेशन आहे व्यवस्थित राहत नाही असं स्टेटमेंट जे आहे ते इथं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे बा, बरोबर आहे. रेषीय त्वरण जे आहे हे आणि अभिकेंद्रीय त्वरण जे आहे हे व्यवस्थित राहत नसल्यामुळेच व्यक्ती ज्या बसमध्ये बसलेल्या आहेत त्यांना उलटी आल्याचा भास होतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते हेच आहे. मग इथं बघा, एक लक्षात आलं पाहिजे बा, चाल समान राहते. म्हणजे इथं काय झालेलं की चाल जी आहे ती समान राहिलेली असते, मात्र दिशा काय झालेली असते, बदललेली असते. म्हणजेच वेग बदलतो. म्हणजेच काय होतंय, डायरेक्टली काय होतं, वेगामध्ये बदल होतो. त्यानंतर एक समान गती त्वरण असते, यालाच आपण म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन असा शब्द प्रयोग करतो बा. एक समान गती त्वरण असते. एक समान गती जर त्वरण असेल तर त्याला आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन असा शब्द प्रयोग करतो. एक समान गतीमध्ये आणि एक समान गतीमध्ये आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचं त्वरण आहे, आलं लक्षात. मग इथं सुद्धा एक समान त्वरित याच्यामध्ये ते राहत नाही. अँग्युलर ऍक्सेलरेशन जे आहे ते कोणीय त्वरणाचा काही संबंध नाही, कोणीय वेलोसिटीचा पण संबंध नाही, यापैकी नाही असं तर होणारच नाहीये. एक लक्षात आलं पाहिजे बा, जेव्हा एखादी बस किंवा गाडी किंवा कुठलाही एखादा 4 व्हीलर जी आहे ही डोंगर रांगांमधून जात असते त्यावेळेस आपल्याला अनेक वेळा उलटी झाल्याचा भास किंवा बऱ्याच वेळा उलटी सुद्धा होते. त्याचं रिझन काय आहे, तर वळणाच्या रस्त्याने जाताना बसचे जे काही रेषीय त्वरण आहे, एक रेषीय त्वरण असेल किंवा मग अभिकेंद्रीय त्वरण जे आहे म्हणजे कशामध्ये काय झाल्यानंतर एक समान गतीत जे त्वरण आहे हे जे आहे एक समान. म्हणजे इथं बघा, इथं काय आहे की रस्त्याने जाताना एक समान त्वरण जे आहे ते कंटिन्युअसली राहते. इथं मात्र तसं कंटिन्युअसली राहत नाही, म्हणूनच आपल्याला उलटी आल्याचा भास होतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने क्वेश्चन्स जे आहेत म्हणजे या ठिकाणी फिजिक्सचा प्रश्न विचारताना आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन फक्त आता राज्यसेवेला त्वरणाच्या संदर्भातला प्रश्न म्हणजे आतापर्यंत केलेले अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या संदर्भात सुद्धा माहिती जी आहे ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून त्या पद्धतीने आपण फोकस करणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो काय बघा, ज्या वेळेस पावसाचा जो थेंब आहे वातावरणातून खाली येतो, म्हणजे हे जे काय पावसाचे थेंब आहेत वातावरणातून काय येतात, खाली येतात. वातावरणातून खाली येतात, पावसाचे थेंब वातावरणातून खाली येताना इथं नेमकं काय होणार आहे, वातावरणातून खाली येताना बघा, मग तो जो खाली येतो पावसाचा थेंब त्याचा वेग वाढतो.
वाढतो का, त्याचा वेग कमी कमी होतो का, आलं लक्षात. त्याच्यानंतर काही वेळेसाठी वेग वाढतो, नंतर तो एक समान होतो का, काही वेळ एक समान वेगाने येतो, नंतर वेग वाढतो का. बघा, मग अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत म्हणजे दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रश्न आपण त्याच्यावरती फोकस केला पाहिजे, भर दिला पाहिजे, ते पाहिला पाहिजे की बाबा यासारखी प्रक्रिया होते की नाही होत. आतापर्यंत अनेक वेळा पाऊस पडलेला आहे, पावसाचे थेंब सुद्धा पडलेले आहेत, पण या थेंबावरती विचार करण्याची कधी वेळ आलेली नाही. ज्यावेळेस प्रश्न पडलेला आहे त्यावेळेस त्याच्यावरती विचार करायला आपण सुरुवात करतो, परंतु ती पूर्ण चुकीची पद्धत आहे. मुळात विचार करण्याची जी पद्धती आहे, जी स्ट्रेंथ आहे, ती लवकरच होणं गरजेचं आहे आणि ते तुमच्याकडून लवकरात लवकर झालं पाहिजे. बघा, म्हणजे इथे काय होतं, वातावरणातून ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस त्याचा वेग वाढतो असं अजिबात नाहीये, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रचंड, म्हणजे ज्या वेगाने तो येतोय असा एकदम वेग वाढत बसत नाही, किंवा वेग कमी होतो म्हणजे कमी झाला म्हणजे काय झाला, तो वरतीच थांबन. वेग जर कमी झाला तर म्हणजे हे तर होऊ शकत नाही, हेही लक्षात आलं पाहिजे. काही वेळेसाठी वेग वाढतो, ज्या वेळेस ढगांमधून प्रचंड म्हणजे त्याची जी घनता आहे, डेन्सिटी जी आहे, त्याच्यातून बाहेर पडताना त्याचा वेग जो आहे तो जास्त असणार आहे, लक्षात ठेवायचं बा. ओके, मग काही वेळेसाठी तो वेग काय होतो, वाढतो, नंतर एक समान वेगाने तो खाली येत असतो, एक समान वेगाने तो खाली येत असतो. म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे, 3 नंबरचं उत्तर आपलं आहे बा. काही वेळ एक समान वेगाने, पहिला आपण म्हणू की एक समान वेगाने, नंतर तो त्याचा वेग वाढतो, असं होत नाहीये, हे लक्षात ठेवायचं बा. हेही चुकीचं आहे, दुसरं पण चुकीचं आहे, पहिलं पण चुकीचं आहे. तर तिसरं जे उत्तर आहे ते अगदी योग्य किंवा बरोबर आहे. काय काय योग्य आहे, काय बरोबर आहे, हे लक्षात आलं पाहिजे. चला बघा, काय सांगितलेलं आहे, जेव्हा पावसाचा थेंब जो आहे तो वातावरणातून खाली येतो त्यावेळेस काय प्रक्रिया घडते, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया आपण 3 नंबरचा प्रश्न. बघा, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कोणते विधान योग्य आहे, म्हणजे विधान योग्य आहे, पहिलं वाचणं काय गरजेचं आहे, तर प्रश्न वाचणं गरजेचं आहे. योग्य आहे, अयोग्य आहे, सत्य आहे, असत्य आहे, असं पाहणं पहिले गरजेचं आहे. मग प्रोटोझोआ जो आहे, प्रोटोझोआ सारखे एक पेशीय प्राणी, बर प्रोटोझोआ जो आहे तो एक पेशीय आहे का, हे लक्षात आलं पाहिजे बा. या पृथ्वी तलावरती तो प्रथम अस्तित्वात आलेला आहे का. ओके, हे प्राणी जे संपूर्ण शरीराद्वारे श्वसन करतात. बघा किती महत्वाचे मुद्दे दिलेले, म्हणजे आज तक वाचताना आपण कधी हा विचार पण केला नाही की आता प्रत्येक प्राण्याचा जो काही श्वसन पद्धतीचा अवयव आहे तो वेगवेगळा आहे, बरोबर आहे. म्हणजे मनुष्याचं जर पाहिलं तर आपण फुफ्फुस असा शब्द प्रयोग करतो, बरेच जण नाक असा शब्द प्रयोग करतात, त्यांना त्यांच्या विधानाला नाकही नाहीये. आता विषय काय आहे की बाबा प्रत्येकाचा नेफ्रिडिया गांडुळाचा अवयव आहे, किंवा वेगवेगळे मासे कल्ल्यांद्वारे श्वसन करतात. श्वसन म्हणजे वायूंची आदला बदल. मग ही जी वायूंची आदला बदल आहे, ही वायूंची आदला बदल प्रोटोझोआ सारखे प्राणी जो आहे, आता मला सांगा प्रोटोझोआ मध्ये कोण येते, अमिबा येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम येतो, त्याच्यानंतर कोण येतं, पॅरामेशियम येतो, पॅरामेशियम. आणि आता हे जे आहे अमिबा या जगामध्ये म्हणजे या जीवसृष्टीमध्ये सर्वात प्रथम अस्तित्वात आलेला जीव असं आपण म्हणतो. प्लाझ्मोडियम हा जो घटक आहे मानवाच्या तांबड्या रक्तामध्ये असतो, पॅरामेशियम हा पाण्यामध्ये असतो. ओके, म्हणजे प्रत्येकाची स्थिती आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे. मग हे जे प्रोटोझोआ आहेत यासारखे एक पेशीय प्राणी, एक पेशीय प्राणी आहेत, संपूर्ण शरीराद्वारे श्वसन करतात. मग अमिबा जो आहे ज्याला आकारच नाहीये, तर त्याचं जे काही श्वसनाचं केंद्रक आहे किंवा श्वसन त्याचं जे होतं ते कोणत्या अवयवाद्वारे होतं, याच्याबद्दलची माहिती किंवा अपडेट आपल्याकडे असली पाहिजे. श्वसन कसं करता येतो, आता प्रचलनाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला होता, रोमकांद्वारे प्रचलन होतं का, कशा भिकांच्या द्वारे प्रचलन होतं का, मागच्याच वेळेस आपल्याला हा प्रश्न विचारला गेलेला आहे कंबाईनला. मग राज्यसेवा त्याच्या ऍडव्हान्स मध्ये प्रश्न विचारते. मग ऍडव्हान्स मध्ये प्रश्न विचारत असताना हे एक लक्षात आलं पाहिजे की कुठे प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कुठे त्याच्या डेप्थ पर्यंत आपण जाणं गरजेचं. म्हणजे हे जे विधान आहे, येस अमिबा संपूर्ण अवयवाद्वारे काय करतोय, श्वसन करतो, म्हणजे हे विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पाण्यामध्ये असणारे जे आळ्यांसारखे प्राणी आहेत, पाण्यामध्ये अनेक प्राणी आहेत जे आळ्यांसारखे दिसतात, त्यांचे शरीर लांब आणि सपाट करून त्वचेद्वारे श्वसन करतात. बघा म्हणजे अनेक प्राणी आहेत की जे शरीर जे आहे लांब करतात. बेडूक जरी पाहिलं आपण, बेडकांच्या सारखे टॅडपोल जरी आपण पाहिलं तर त्यांचं श्वसन जे आहे ते कशाद्वारे होतं, त्वचेद्वारेच होतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगता आले फक्त अ बरोबर आहे किंवा फक्त ब बरोबर आहे, नाही तर अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहे, दोन्ही नाही असा अजिबात नाहीये. बघा कशा पद्धतीने राज्यसेवेचे परीक्षेचे प्रश्न जे आहेत ते टॅकल करणं गरजेचं आहे,
कसे प्रश्न विचारले जातात, प्रश्नांची जी डेप्थनेस आहे, लेवल आहे, ती आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे, त्या पद्धतीने आपण स्टडी करतो. नेक्स्ट 4 नंबरचा प्रश्न आहे बघा. प्रिस्ले हे जे काही शास्त्रज्ञ आहेत, प्रिस्ले यांनी ऑक्सिजनचे संशोधन करण्यापूर्वी, यांनी जे ऑक्सिजनचं संशोधन केलं होतं प्रिस्लेने काय सांगितलं होतं की पृथ्वीच्या सभोवताली प्लास्टिजन रहित हवा आहे आणि ही जी प्लास्टिजन रहित हवा आहे ती ऑक्सिजन, म्हणजे तिला ऑक्सिजनचं नामकरण जे दिलेलं आहे ते कोणी दिलं होतं, लावासियेने दिलं होतं. म्हणून आधुनिक रसायनशास्त्राचे जनक लावासिये यांना संबोधलं जातं. हे लक्षात घेणं गरजेचं किंवा काय नेमकं त्याच्याबाबतीत झालेलं. मग प्रिस्लेने अगोदर काय केलेलं बघा, प्रिस्ले यांनी ऑक्सिजनचे संशोधन करण्यापूर्वी कार्ल विल्यम शील यांचं योगदान खूप मोठं आहे, यांचे योगदान आहे. कारण असं सांगितलं जातं की प्रिस्लेच्या अगोदर कार्ल विल्यम शील यांनी ऑक्सिजन शोधला होता, परंतु तो त्यांनी मांडला नव्हता. आपल्याकडे तसंच आहे अनेक बाबी जे आहेत ते इतर सांगतात, परंतु त्यांचं धाडस होत नाहीये आणि त्याच्यामुळे मग मागवतो. मग आपल्या बाबतीत पण असंच आहे की आपलंही अनेक गोष्टी आपण पुढे घेऊन जातो, परंतु आपलंही धाडस होत नाही आणि म्हणून मग आपण म्हणतो की नाही ते माझंच होतं. असं पुढीलपैकी कोणती मूलद्रव्य संशोधनाचे क्षेत्र जे आहेत, मूलद्रव्य संशोधन जे आहे ते शील यांच्याकडे जाते. म्हणजे कुठली कुठली मूलद्रव्ये त्यांनी शोधलेली आहेत. कार्ल विल्यम शील यांनी यापैकी फ्लोरीनला शोधलंय, क्लोरीनला शोधलंय, मॅग्नीजला शोधलंय की टंगस्टनला शोधलंय, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता लक्षात ठेवायचं बा, कार्ल विल्यम शील यांनी 1771 मध्ये फ्लोरीनचं संशोधन केलेलं आहे. त्यानंतर 1774 मध्ये क्लोरीनचं संशोधन केलेलं आहे. 1774 मध्येच मॅग्नीजचं संशोधन केलेलं आहे आणि 1781 मध्येच टंगस्टनचं संशोधन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जे आहे या प्रत्येकाच्या बाबतीत संशोधन जे आहे ते झालेलं आहे आणि अशा पद्धतीची माहिती आपल्याला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. याचाच अर्थ कार्ल विल्यम शील यांनी वरीलपैकी सर्व जे मूलद्रव्य आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, मॅग्नीज आणि टंगस्टन, या प्रत्येक मूलद्रव्याचं जे आहे ते संशोधन केलेलं आहे. त्यांचे इयर पण सांगितलेले त्यांच्या बाबतीत बघा. मग असे प्रश्न का विचारले जाऊ शकतात, काहीतरी रिझन असू शकतं पण त्याच्या पाठीमागे. मग आता प्रिस्लेच्या अनुषंगाने, कार्ल विल्यम शील त्याच्या अनुषंगाने, लावासिये वरती प्रश्न विचारलेले आहेत, प्रिस्लेवरती प्रश्न विचारलेले आहेत. प्रिस्लेचा जो, मग आपण काय म्हणतो की सुरुवात, बॅकबोन काय आहे त्याचा, मग ही जी काय असेल ती सुरुवात झालेली, मग सुरुवातीकडे जाणं गरजेचं आहे, म्हणजे बॅक साईडला जाणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण बॅक साईडला जात नाही तोपर्यंत आपल्याला काही सांगता येणार नाही. ओके, नेक्स्ट पुढचा जो प्रश्न आहे तो बघा काय आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे. खालील विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे. त्यातलं पहिलं विधान जे आहे ते एलाइजा टेस्ट जी आहे, एलाइजा टेस्ट ही निदान चाचणी एखाद्या व्यक्तीस कॅन्सरचे निदान करण्यासाठी करतात. एलाइजा जी टेस्ट आहे ही टेस्ट कशासाठी, कॅन्सरचं निदान करण्यासाठी करतात का, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे. आणि हे स्टेटमेंट सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की बाबा काय आहे नेमकं याच्यात, वेगळं काय सांगितलंय का आपल्याला, वेगळं काय विचारलंय का, नाही विचारलेले भाग जे आहे ते सांगता आले पाहिजे. एलाइजा ही टेस्ट जी आहे ती कॅन्सरचं निदान करण्यासाठी नाही, तर एलाइजा ही टेस्ट एड्सचं निदान करण्यासाठी, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम जो आहे याचं निदान करण्यासाठी एलाइजा नावाची टेस्ट किंवा चाचणी केली जाते, कॅन्सरचं नाही. म्हणजे हे जे विधान आहे ते रॉंग आहे, हे लक्षात ठेवायचं बा. ओके, त्याच्यानंतर बा, जवळपास 50% लोकांचे रक्त जे आहे RH पॉझिटिव्ह असते, तर इतर सर्व लोकांचे रक्त जे आहे ते निगेटिव्ह, RH निगेटिव्ह असते. अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता एक लक्षात आलं पाहिजे बा, लॅन्डस्टायनर आणि विनर हे जे काही शास्त्रज्ञ होते, कार्ल लॅन्डस्टायनर ज्यांनी रक्तगटाचा शोध लावला होता, लॅन्डस्टायनर, हे जे काही लॅन्डस्टायनर आहे आणि दुसरे कोण आहेत तर विनर जे आहेत, विनर यांनी काय सांगितलं होतं बा, यांनी रेसस जातीचं जे माकड आहे, रेसस जातीचं जे काही माकड आहे, लक्षात ठेवायचं बा, मानवामध्ये आणि रेसस जातीच्या माकडामध्ये आवाजामध्ये साम्य आहे. म्हणजे मानवाची निर्मिती माकडापासून झालेली आहे का, तर त्याचा हा पुरावा लक्षात ठेवायचा बा, मानवाची निर्मिती माकडापासून झालेली नाही, काही साम्य जे आहे ते याच्यातलं दिसतंय. लक्षात, डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताप्रमाणे मानवाची निर्मिती माकडापासून झाली, परंतु नवडार्विनवाद म्हणजे जे पुढचे लोक आहेत ते सांगतात की मानवाची निर्मिती माकडापासून झालेली नाही, तर मानव आणि माकड हे दोन्हीही वेगवेगळे असणारे प्राणी आहेत, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडासा त्याच्यावरती विचार करा.
बघा, एलाइजा ही टेस्ट कशावरती आहे? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, आणि त्याच्या विषाणूचं नाव काय? HIV. हेही लक्षात आलं पाहिजे किंवा याचं काय? HIV, ह्युमन इम्युनो व्हायरस. मग आपण इथे सांगत होतो कार्ल लँडस्टायनर आणि विनर यांनी काय सांगितले? रेसस जातीच्या माकडापासून आरबीसी मधून, आरबीसी जे आहेत त्याचं जे प्रतिजन आहे, प्रतिजन आरबीसीचं काय आहे? प्रतिजन च्या उपस्थितीमुळे, ही उपस्थिती मांडलेली, आणि मुळात काय तर गोऱ्या लोकांमध्ये, गोरे लोक जे आहेत त्याच्यामध्ये जवळपास 80% आणि भारतीयांमध्ये 97%, हे सगळं म्हणजे काय आहे की याच्यातून आलेले सगळे गुणधर्म जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी हेही विधान अयोग्य आहे. मग वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे. हे पण बरोबर नाहीये, हे पण बरोबर नाहीये. अ आणि ब हे बरोबर आहे का? हे पण बरोबर नाहीये. तर अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही अयोग्य आहेत, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे बघा, सिंपल आणि साधे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणातून या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती गेली पाहिजेत. ही जर साधेपणातून उत्तरं गेली तर मग अडचण येणार नाही, परंतु साधेपणातून उत्तर नाही गेली तर मग मात्र अडचणच येणार आहे, हेही लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, चला पुढे 6 नंबरचा प्रश्न बघा. जैव विकासाची सर्वात अधिक सत्य प्रमाणके, प्रमाणके लक्षात आलं पाहिजे. जीवशास्त्राच्या विकासाची खालीलपैकी कशामधून मिळतात? कोणकोणते आहेत प्रमाणके? कुठली आहेत? विकासाची प्रमाणके, जीवशास्त्र, उत्पत्ती आणि विकास या बाबतीतला हा प्रश्न आहे. जीवाश्म प्रमाण आहे का? अवशेषांग आहे का? मग वेगळ्या प्रकारचे जे अक्कल दाडा वगैरे आहेत का? अवशेषांग आपण म्हणतो. माकडहाड आहे का? किंवा मग अवयवांमध्ये समानता आहे का? कार्यामध्ये भिन्नता असणार आहेत का? किंवा भ्रूणीय पातळीवरील प्रमाणक जे आहेत, म्हणजे घोडा असेल, मानव असेल, बेडूक असेल किंवा डुक्कर असेल, यांच्या सगळ्यांची जी काही लहान अवस्थेमध्ये, अर्भक अवस्थेमध्ये प्रत्येकाचे जे काही अवयव शरीर आहे ते सारखंच दिसतंय, परंतु मोठे झाल्यानंतर प्रत्येकाची शरीर जी आहेत ती काय दिसतात? भिन्न दिसतात. मग भ्रूणीय पातळीवरील प्रमाणके आहेत का? तर सर्वात महत्वाचं आहे, सत्य प्रमाणक कशाला मानलं जातं? तर जीवाश्म प्रमाणकाला सत्य प्रमाण मानलं जातं, प्रमाणके मानली जातात. आयडेंटिफाय करण्यासाठी आवश्यक असणार. बघा, अनेक ठिकाणी म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये मागे दात सापडले होते. काय दात म्हणजे आता हे जे दात सापडले होते जीवाश्म प्रमाण आहे, मेल आणि फिमेलचे होते. काही दात हे फिमेलचे होते, काही दात हे मेलचे होते. ओके, फिमेलचे काय आणि मेलचे काय. हे दात जे आहे ते गुहेमध्ये सापडले होते. मग शास्त्रज्ञांनी विचार केला की गुहेमध्ये सापडलेले दात हे मेलचे असतील की फिमेलचे, आणि आपण तुम्ही सुद्धा विचार करायला पाहिजे. मग काही दात गुहेमध्ये, काही दात जंगलामध्ये, आणि मग याच्यावर लक्षात आलं की अंदाजे कुणाचे दात कुठं, म्हणजे जनरल त्याचा विचार झाला तेव्हा गुहेमध्ये सापडलेले दात जे आहे गुहेमध्ये ते फिमेलचे असतील आणि जंगलामध्ये सापडलेले दात जे आहेत ते मेलचे असतील असं वाटलं. त्यावेळेस संशोधन झालं त्यावेळेस लक्षात आलं की गुहेमध्ये सापडलेले दात हे मेलचे होते आणि जंगलात सापडलेले दात हे फिमेलचे होते. म्हणजे त्यावेळेस मातृसत्ताक पद्धती होती. म्हणजे सत्य काय आहे, शोध, अनोळखी सुसंवाद जो आहे, ज्ञानाबरोबरचा अनोळखी सुसंवाद जो आहे तो आपण करणं गरजेचं आहे. आणि अशाच पद्धतीचा अनोळखी सुसंवाद तुमच्याकडून झाला पाहिजे, हेही लक्षात आलं पाहिजे. मग इथं एक एक बाब जे आहे, एक एक कंटेंट जो आहे तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग जीवाश्म प्रमाण जे आहे, प्रमाणक जे आहेत, आपल्याला वेगनरच्या सिद्धांताप्रमाणे हे लक्षात आलं होतं की बाबा उत्तर आणि दक्षिण किंवा दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका जे आहेत ते कसे जोडले गेले होते. मग तिथे सापडलेली जी जीवाश्मांचे जे काही अवशेष आहेत, हे अवशेष आपल्याला ते सांगत होते की पृथ्वीवर हे जे खंड आहेत ते एकत्र जोडले होते, नंतर भू हालचाली होऊन हे खंड विभागले गेलेले आहेत. अशा पद्धतीचा सिद्धांत, हे जे काही सिद्ध होतं हे सगळं सिद्ध कोण करतंय? जीवाश्म प्रमाणके सिद्ध करतात, हे लक्षात घेणं गरजेचं. म्हणून त्याला आपण सत्य प्रमाणके म्हणजेच काय, खरी प्रमाणके असा शब्द प्रयोग करतो, खरे, ट्रू. नेक्स्ट 7 नंबरचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कोणतं विधान सत्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग विधान बघा, विषाणूमध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी आवश्यक संप्रेरके नसतात. म्हणजे विषाणूमध्ये जी ऊर्जा तयार होते ही तयार करण्यासाठी आवश्यक संप्रेरके नसतात, एन्झाइम्स जे आहेत ते नसतात असं म्हटलेलं आहे बा. त्याच्यानंतर
आता विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे बा. त्यानंतर दुसरं आहे, विषाणूला कोणत्याही संवर्धित माध्यमातून प्राप्त करता येते. संवर्धित माध्यमातून प्राप्त करता येते का? विषाणूचे एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे जैव वाहकाद्वारे होते. म्हणजे विषाणूचे एका जीवाकडून दुसऱ्या जीवाकडे जैव वाहकाद्वारे काय होतंय, म्हणजे एकतर जीवाकडून म्हणजे हे जे आहे तर प्रजननात, म्हणजे इथं काय होतं फक्त प्रजनन कालखंडामध्ये फक्त पोषीपेशीमध्ये होतं. कुठल्या जे पोषक आहे त्या पोषीपेशीमध्ये होतं. म्हणजे हेही नाही सत्य विधान, हे पण नाही हे पण नाही. मग एक लक्षात आलं पाहिजे, विषाणूला म्हणजे विषाणू जो आहे, हा जो विषाणू आहे तो कोणी शोधलेला आहे? इवानोव्स्की यांनी शोधलेला आहे. इवानोव्स्की यांनी शोधलेला हा विषाणू, याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, इवानोव्स्की यांनी हा शोधलेला आहे, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. मग विषाणूच्या संदर्भात बघा, विषाणू ऑब्लिगेट पॅरासाइट, नॉन सेल्युलर आणि विशिष्ट न्यूक्लिओ प्रोटीनचे कण आहेत. म्हणजे न्यूक्लिओ प्रोटीन, विशिष्ट न्यूक्लिओ प्रोटीनचे हे कण आहेत. कोण? विषाणू. विषाणूच्या संदर्भात सांगता आलं पाहिजे. हा जिवंत परपोषी पेशीमध्येच प्रजनन करतात फक्त, जिवंत. आलं. सजीव आणि निर्जीवांमधला दुवा, हे विषाणू जे आहेत ते सजीव आणि निर्जीव या दोघांमधला काय आहेत? दुवा आहे. दुवा, कनेक्टिंग लिंक आहेत विषाणू. म्हणजे या दोघांना याच्यातला शेवटचा, याच्यातला सुरुवातीचा, किंवा याच्यातला शेवटचा याच्यातला सुरुवातीचा, अशा पद्धतीने अनेक जैविक क्रियांचा अभाव जो आहे, म्हणजे याच्यामध्ये श्वसन आणि उत्सर्जन या जैविक क्रिया ज्या आहेत या होत नाहीयेत. डायरेक्ट प्रश्न तोही विचारला जाईल की बाबा आत्म संरक्षणासाठी विषाणू इंटरफेरॉन तयार करतात. काय तयार करताय? इंटरफेरॉन. इंटरफेरॉन नावाचा घटक विषाणू काय करतात? तयार करतात. हे लक्षात आलं पाहिजे बा. डीएनए किंवा आरएनए पैकी एकच असते बा. म्हणजे हा जो आहे याच्यातला तो डीएनए किंवा मग आरएनए पैकी एकच, हे लक्षात आलं पाहिजे किंवा काय नेमकं याच्यात. ठीक आहे. अशा पद्धतीने खालीपैकी कोणते विधान सत्य आहे? तर विधान असत्य आहे. असत्य आहे. विषाणू मध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी आवश्यक संप्रेरक जी आहेत ती नसतात, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 8 नंबरचा, लेग्युमिनसी कुळातील, लेग्युमिनसी ही जी काय फॅमिली आहे, कुळ आहे, कुळातील मुळांच्या गाठीमध्ये, मुळ जे आहेत मॉड्यूल जे आपण म्हणतो असणारे लाल वर्णक म्हणजे पिगमेंटला काय म्हटलं जातं? म्हणजे लाल वर्णक जे आहे किंवा पिगमेंट जे आहे या पिगमेंटला काय म्हटलं जातं? अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. त्याला बॅक्टेरिया म्हटलं जातं, लेग हिमोग्लोबिन म्हटलं जातं, बॅक्टेरियो क्लोरोफिल म्हटलं जातं की क्लोरोबियम क्लोरोफिल म्हटलं जातं. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगता आले पाहिजे. तर याला लेग हिमोग्लोबिन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? लेग हिमोग्लोबिन असा शब्द प्रयोग त्याला केला जातो. हेही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी आर्थ्रोपोडा संघातील प्राणी कोणते? आर्थ्रोपोडा संघ जो आहे या आर्थ्रोपोडा संघातील प्राणी, मग सेंटीपेड आहे का, मिलीपेड आहे का, पेरिप्लॅनेट आहे का, वरीलपैकी सर्वच्या सर्व आहे, ते हे लक्षात आलं पाहिजे बा. आर्थ्रोपोडा संघातील प्राणी जे आहेत ते सेंटीपेड, मिलीपेड, पेरिप्लॅनेट आहे, सगळेचे सगळे काय आहेत? आर्थ्रोपोडा संघातील प्राणी. म्हणजे या प्राणी संघातील असमपृष्ठरज्जू प्राणी संघातीलच नाही तर प्राण्यातील सर्वात मोठा संघ, सर्वात मोठा संघ जर कुठला असेल तर तो आर्थ्रोपोडा संघ आहे, हेही लक्षात आलं पाहिजे. मग आर्थ्रोपोडा जो आहे ते शरीर खंडयुक्त असतं बा. म्हणजे आर्थ्रोपोडाचं जे शरीर आहे तर ते कसं असतं? खंडयुक्त शरीर. कसं आहे ते? खंडयुक्त. आता आर्थ्रोपोडा संघामध्ये असणारे मिलीपेड तर सगळ्यांना माहिती आहे, झुरळ आहे, कोळी आहे, कीटक आहेत, कृमी आहेत, हेही लक्षात आलं पाहिजे. हेड, थोरॅक्स आणि ऍब्डॉमेन. हेड असेल, थोरॅक्स असेल आणि ऍब्डॉमेन असेल, हे तिन्हीचे तिन्ही कंटेंट याच्यामध्ये असतात पहा. मिलीपेड याला सहस्त्रपाद असा सुद्धा शब्द प्रयोग करतो आपण. काय म्हणतो त्याला आपण? सहस्त्रपाद. म्हणजे 100 पाय असल्यासारखा तो. ठीक आहे. श्वसनासाठी क्लोम असतो. म्हणजे जर पाण्यात करायचं असेल तर क्लोम श्वसन करतात आणि जमिनीवर करायचं असेल तर ट्रॅकियाद्वारे श्वसन करतात. ट्रॅकियाद्वारे काय करतात? श्वसन करतात. रक्ताची जी काय कॅव्हिटी असते ती हिमोसिल कॅव्हिटी असते. यांचे डोळे जे आहेत ते संयुक्त आहे. आपण सगळ्यांनी खेकड्याच्या संदर्भात पाहिलेले आहे. डोळ्यातील लेन्सची जी संख्या आहे, लेन्स म्हणजेच काय भिंग जे आहेत, या भिंगांची संख्या कशी आहे यांच्यामध्ये? अनिश्चित आहे. कशी आहे ती? अनिश्चित आहे. भिंगांमध्ये ही संख्या जी आहे ती अनिश्चित आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा,
10 नंबरचा खालील विधाने विचारात घ्या असं म्हणलेलं आहे. त्यातला पहिला भाग हे भाग, बायोलॉजी या शब्दाचा वापर प्रथम लँडमार्क आणि ट्रॅव्हरन्स यांनी केला. इथं क्वेश्चन जो आहे तो 101% विचारला जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं बा. खूप एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत ते या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. बायोलॉजी या शब्दाचा वापर प्रथम लँडमार्क आणि ट्रॅव्हरन्स यांनीच केलेला आहे, हे वाक्य बरोबर आहे. थिओफ्रास्टस यांना वनस्पती शास्त्राचे जनक असे संबोधतात, हेही वाक्य बरोबर आहे. पर्यायी उत्तर दिलेत आपल्याला. विधान अयोग्य ब अयोग्य, म्हणजे हे तर नाहीये. विधान अयोग्य ब योग्य, हेही चुकीचं आहे. विधान अ आणि ब दोन्हीचे दोन्ही योग्य आहे, बरोबर आहे, दोन्ही योग्य आहे. आणि दोन्ही अयोग्य आहे हेही नाही, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, विधान अ आणि ब योग्य आहेत असं आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजेत. ठीक आहे. हिस्टोरिया प्लॅन्टारम या ग्रंथामध्ये थिओफ्रास्टस यांनी काय केलेले आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा मांडलेले आहेत. ह्याही बाबी आपल्याला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजेत. ओके. त्यानंतर बघा 11 नंबरचा प्रश्न आहे, एड्स या रोगावर महत्वपूर्ण औषध कोणते. एड्स हा जो रोग आहे या रोगावरती महत्वपूर्ण औषध कुठले. ऍसिडिटी आहे, ट्रिपल डॉग थेरी आहे, सिडोउडाइन आहे की वरीलपैकी सर्वच्या सर्व आहेत. हे लक्षात आलं पाहिजे बा. एड्स या रोगावरती ऍसिडिटी नावाचं पण औषध आहे, ट्रिपल ड्रग थेरी पण आहे, म्हणजे हे पण आहे, हे पण आहे, आणि सिडोउडाइन पण आहे, म्हणजे याचा अर्थ वरीलपैकी सर्व. जर हे दोन आहेत, दोन माहिती असतील तर वरीलपैकी सर्व हे उत्तर तुम्हाला विदिन सेकंदामध्ये सांगता आलं पाहिजे बा. काही क्षणामध्ये तुम्ही लगेच सांगितलं पाहिजे की बा आहे. चला पुढे. त्यानंतर 12 नंबरचा जो प्रश्न आहे तो काय बा, एन्झाईम आणि हार्मोन. एन्झाईम विकरे म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, विकरे. आणि हार्मोन ज्याला आपण काय म्हणतो, संप्रेरके. यांच्यामधील प्रमुख समानता कोणती. प्रमुख समानता म्हणजे या दोघांमध्ये समान काय, नेमकं काय समान आहे दोघांमध्ये. एन्झाईम कशाला म्हटलं जातं, विकर कशाला म्हटलं जातं, या गोष्टी सुद्धा सांगता आल्या पाहिजेत. म्हणजे विधान अ आणि विधान ब स्वरूपामध्ये ते फार पूर्वीपासून झालेले, परंतु यातली दोघांमधली प्रमुख समानता किंवा या दोघांमधली प्रमुख भिन्नता काय आहे हेही सांगता आलं पाहिजे. दोघेही प्रोटीन आहेत का. त्यानंतर दोघेही सारखे सारखे कामामध्ये येतात का. एखादं काम करायचं असेल म्हणजे एखादी प्रक्रिया घडायची असेल तर ती दोघे येतात का, तर नाही, हे दोघेही प्रोटीन नाही आहेत. हे दोघेही सारखे सारखे कामामध्ये येत नाही. दोघेही सूक्ष्म प्रमाणात कार्यामध्ये येतात. कुठलंही काम असेल तर या कामामध्ये अत्यंत सूक्ष्म प्रमाणामध्ये दोघं सुद्धा काय येतात, एकत्र येताना आपल्याला दिसतात. दोघे आवश्यक तेव्हा स्रवतात असंही नाहीये, ज्याच्या वेळेस आवश्यक आहे तेव्हा स्रवतात, परंतु दोघे सूक्ष्म प्रमाणात कार्यामध्ये एकत्र येतात. कुठलेही काम असेल शरीरामधलं, हे शरीरामधलं काम करायचं असेल तर त्यासाठी दोघे सूक्ष्म प्रमाणामध्ये काय येतात, कार्यामध्ये आलेले किंवा दाखल झालेले आपल्याला दिसून येतात. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. बघा, म्हणजे एक एक टप्पा जो आहे तो टप्पा आपल्याला सगळ्यांना सांगता आला पाहिजे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. 12 नंबरचा हा प्रश्न होता बा. 13 नंबरचा प्रश्न दिलाय बा. मी मागेही सांगितलं की या वर्षी भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्स मध्ये किमान 5 गणित तरी आपल्याला विचारले जातील. किमान 5 गणित आपल्याला विचारले जातील. त्याच्यामुळे या 5 गणितांवरती तुम्ही सर्वांनी काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. बघा, 6 किलोग्रॅम वस्तुमानाचा एक दगड, म्हणजे वस्तुमान किती आहे त्याचा, 6 किलोग्रॅम. दिलेल्या बाबी ज्या आहेत ते सांगता आलं पाहिजे. एक दगड म्हणजे दिलेल्या बाबी वस्तुमान m = 6 किलोग्रॅम. एक लक्षात आलं पाहिजे बा. दगडाचं हे काय, m म्हणजेच काय, दगडाचे वस्तुमान, दगडाचे. आता त्याच्यात बघा, एक दगड काही उंचीवरून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान किती आहे, पृथ्वीचं वस्तुमान 6 × 10⁻24 किलोग्राम. हे बाबी माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता ही जी काही रेडियस आहे, गुरुत्व त्वरण काढायचं आहे आपल्याला, ही रेडियस आपल्याला सांगता आली पाहिजे ती किती असते, 6 पॉइंट. म्हणजे पृथ्वीची जी त्रिज्या आहे, पृथ्वीची त्रिज्या जी आहे ही त्रिज्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, 6.4 × 10⁻6 मीटर. ओके. बघा, हेच अंतर आपल्याला कव्हर करायचंय, म्हणजेच आपल्याला त्या दगडात निर्माण होणारे गुरुत्व त्वरण काढायचंय. गुरुत्व त्वरण आपल्याला त्या दगडामध्ये निर्माण होणारं काढायचंय. मग हे गुरुत्व त्वरण जे आहे ते काढण्यासाठी आपल्याला अगोदर फोर्स जो आहे तो काढावा लागणार तुम्हाला. F इज डायरेक्टली प्रपोर्शनल, आपण M1 M2 म्हणतो ना, त्या प्रमाणामध्ये आपण R².
एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे गुरुत्व त्वरण विश्व स्थिरांक आहे m1 m2 अपॉन r स्क्वेअर, अशा पद्धतीने. तर मग इथं गुरुत्व स्थिरांक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो किती आहे, तो दिलेला आहे या ठिकाणी, ते घेणं गरजेचं आहे. मग 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 m1 दिलेला आहे आपल्याला, इंटू m2 पण दिलेला आहे आपल्याला, तो किती दिलेला आहे m1 m2 जो आहे तो 6 इंटू 10⁻24 इंटू 6 दिलेला आहे, डिवायडेड बाय आपल्याला जे काय r डिस्टन्स जे आहे ते दिलेले आहे 6.4 इंटू 10⁻6⁻2. अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण हे सोडवतो, आता हे तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. हे या पद्धतीने सोडत गेल्यानंतर तुम्हाला एक आन्सर येणार आहे. एफ इज इक्वल टू जो आहे तो एफ किती येतोय तुम्हाला 58.62, आणि याच्यावरून गुरुत्व त्वरण काढायचं असतं. मग गुरुत्व त्वरणाचं मूल्य G इज इक्वल टू एफ अपॉन एम, आपल्याला सगळ्यांना हे सांगता आलं पाहिजे एफ अपॉन एम. मग एफ किती आपलं तर 58.62 डिवायडेड बाय 6. आता यम म्हणजे काय तर दगडाचं वस्तुमान आहे, यम दगडाचं वस्तुमान आपल्याला दिलेलं आहे. मग त्याचं जे आन्सर आहे ते 954 म्हणजे 9, त्यानंतर 0.7 आणि 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. गुरुत्व त्वरणाचं जे काही युनिट आहे ते युनिट काय असतं एमकेएस मध्ये किंवा एमकेएस मध्ये काय मीटर पर सेकंड किंवा सीजीएस मध्ये सेंटीमीटर पर सेकंड. इथे युनिट सेम करावं लागणार आहे मीटर पर सेकंड. अशा पद्धतीने आपल्याला 6 किलोग्राम वस्तुमानाचं एक दगड काही उंचीवरून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो, त्या दगडात निर्माण होणारे गुरुत्व त्वरण जे आहे ते विचारलेले आपल्याला 9.76 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कुठे दिसतंय आपल्याला मीटर पर स्क्वेअर, म्हणजे इथे 2 नंबरला दिसतंय 9.76 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं काय सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, इथं नाहीच येणार, हे पण नाही येणार. ओके ठीक आहे, इथं फक्त सेकंड स्क्वेअर आहे 97 पॉईंट आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर किती आलेलं आहे 2 नंबरचं. नेक्स्ट 14 नंबरचा प्रश्न आहे बघा. एका वस्तूवरील कार्यरत असलेले, एक वस्तू जी आहे त्यावर कार्यरत असलेले पृथ्वीचे गुरुत्व बल किती आहे 1.9 इंटू 10⁻7 न्यूटन इतके आहे. तर त्या वस्तूचे वस्तुमान विचारलेले. मग पृथ्वीवर म्हणजे एका वस्तूवरील कार्यरत असलेले पृथ्वीचे गुरुत्व बल. पृथ्वीचे गुरुत्व बल म्हणजेच काय, पृथ्वीने प्रत्येक पदार्थावरती लावलेले जे काही बल आहे किंवा खेचले त्याला वजन असा शब्दप्रयोग आपण करतो, आणि ते आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. मग दिलेल्या बाबी जे आहेत, बल जे दिलेले एफ जे दिलेले तुम्हाला एफ ते किती दिलेले 1.9 इंटू 10⁻7, हे लक्षात आलं पाहिजे न्यूटन. पृथ्वीची जी त्रिज्या आहे आर जी आहे, आर आपल्याला सगळ्यांना सांगता आली पाहिजे 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ठीक आहे. गुरुत्व स्थिरांक जी ची व्हॅल्यू सगळ्यांना माहित असली पाहिजे 6.67 इंटू 10⁻11. ओके, मग आपल्याला या प्रमाणेच एफ इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर जो आहे तो काढायचा आहे. इथं जी व्हॅल्यू आहे ती टाका. एफ ची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे 1.9 इंटू 10⁻7 एफ ची व्हॅल्यू. जी ची व्हॅल्यू किती आहे 6.67 इंटू 10⁻11 इंटू एम ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला सगळ्यांना, एम ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे इथं याची व्हॅल्यू दिलेली 6.6 इंटू 10⁻23 जो आहे तो 6 इंटू 10⁻24 मीटर आणि डिवायडेड बाय जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ एम जे आहे आपलं स्मॉल एम जे आहे त्याची व्हॅल्यू किती येते 1.944 इंटू 10⁻6 एवढी येते बा. आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं वस्तुमान काढायला सांगितलं होतं 1.944 इंटू 10⁻6 हे आलंय तुमची व्हॅल्यू. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 4 नंबर. एक एक टप्प्याने ते सगळं पाहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती तुम्ही सोडवली पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न 15 नंबरचा. एक्स या उपग्रहाची त्रिज्या 8000 किलोमीटर असून त्याचे वस्तुमान 6 इंटू 10⁻14 kg आहे. त्या उपग्रहाचे गुरुत्व त्वरण जे आहे ते किती, काय गुरुत्व त्वरणाचं मूल्य जे आहे ते काढायला सांगितले आपल्याला. गुरुत्व त्वरणाचं काय काढायचंय मूल्य काढायचंय. आता इथं एक्स वस्तूचं वस्तुमान दिलेलं आहे, इथं सुद्धा गुरुत्व त्वरण जी एक्स जो आहे जी एक्स तो आपल्याला काढावा लागणार आहे. जी m2 अपॉन म्हणजे mx म्हणतो आपण त्याला, आणि rx स्क्वेअर जो आहे तो काढायचा आहे.
आता इथं याची व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 m जो आहे तो काय बघा 6 इंटू 10⁻14 आहे. त्याच्यानंतर हा जो आहे r जो दिलेला आहे तो 8 इंटू 10⁻6⁻2 जो आहे तो याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते कॅल्क्युलेशन आपल्याला वरचं कॅल्क्युलेशन किंवा हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी ची व्हॅल्यू आपल्याला काय येते हा x कॅन्सल होतो इकडे बघा जी ची व्हॅल्यू येते 6.25 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आली तुमची जी ची व्हॅल्यू. मग हे कुठे आहे 6.25 एक नंबरला आहे म्हणजे तुमचा आन्सर काय याचा 1 नंबरचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने एक एक टप्पा जो आहे एक एक प्रश्न जो आहे तो व्यवस्थित तुम्ही सोडवत पुढे चालणं गरजेचं आहे. नेक्स्ट 16 नंबरचा मंगळ ग्रहाची त्रिज्या 33 म्हणजे 3380 किलोमीटर असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 110 आहे. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर असल्यास त्वरण 9.8 असल्यास त्या ग्रहाचे गुरुत्व त्वरण किती अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना सांगतात. दिलेले जे आहेत ते त्यातही जीई जो आहे तो सांगता आला पाहिजे जी एम ई मास जो आहे तो आणि आर ई स्क्वेअर जो आहे तो सांगता आला पाहिजे. त्याची व्हॅल्यू आपल्याला सांगता आली आणि जी एम ची जी आहे ती व्हॅल्यू काय आहे आपली जी एम कॅपिटल एम आणि आर एम स्क्वेअर म्हणजे दोन्हीकडे आहे ते जर दोन्ही समान लिहिलं म्हणजेच काय हा जो आहे जी एम अपॉन जीई जे आहे हे हा जी एम अपॉन जी त्याची व्हॅल्यू हे जे आहे जी एम एम अपॉन आर काय लिहिले तो तर तो आपल्याला काय ना रे एम ई अपॉन काय डायरेक्टली आपण जी जी कॅन्सलच होतोय मग तिथे राहिलं फक्त काय कॅपिटल एम स्मॉल एम ई इंटू ब्रॅकेट मध्ये आर ई अपॉन आर एम चा स्क्वेअर राहिलेला पहा एवढं राहतो बा. आणि त्याच्या जर व्हॅल्यू टाकले आपल्याला तर जी ची व्हॅल्यू जी आहे व्हॅल्यू टाकायची तुम्ही पहा 3.498 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी त्याची व्हॅल्यू आलेली असते. त्याच्यात व्हॅल्यू टाका आणि या पद्धतीने पुढे सोडवा. मग काय आलं आन्सर आपला 3.498 मीटर पर सेकंड स्क्वेअर 2 नंबरचं तुमचं उत्तर. ठीक आहे. 17 नंबरचा बघा एका वस्तूचे पृष्ठफळ 50 सेंटीमीटर गुणिले 20 सेंटीमीटर इतके आहे. त्या वस्तूवर 1000 न्यूटन बल लावले तर वस्तूच्या तळाशी प्रयुक्त होणारे जे बल आहे ते किती आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता प्रयुक्त होणारे जे बल आहेत ते प्रत्येक ठिकाणी बघा बलाच्या संदर्भात F इज इक्वल टू किती दिलेलं आहे F इज इक्वल टू काय दिले तुम्हाला 1000 न्यूटन F दिला 1000 न्यूटन. ओके. क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणतो ना आपण त्या पद्धतीने हे किती दिलेले 50 गुणिले 20 म्हणजे 50 गुणिले 20 दिलेले तर ती किती येणार आहे मग ते सेंटीमीटर मध्ये दिले मीटर मध्ये कन्वर्जन करायचं म्हणल्यानंतर 0.5 गुणिले 0.2 मीटर असं झालेलं आहे म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आलेली 0.10 मीटर स्क्वेअर एवढी ए ची व्हॅल्यू आलेली आहे. मग आपल्याला प्रेशर म्हणजे वस्तूच्या तळाशी असणारे प्रयुक्त होणारे बल जे आहे ते प्रेशर P इज इक्वल टू काढायचं आहे तो किती येणार आहे बघा उत्प्लावित बल जे आहे ते 100 असतं डिवायडेड बाय किती 0.10 म्हणजे हे दिलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने आन्सर काय येणार आहे 10,000 त्याचं उत्तर येणार 10,000 न्यूटन एवढं त्याचा आन्सर 10,000 न्यूटन 2 नंबरला आहे हे त्याचं उत्तर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. 18 नंबर पुढील विधानांचा विचार करायला सांगितलेलं बा विधानं दिलेली आहेत आणि या विधानांचा काय करायला सांगितलेलं आहे विचार करायला सांगितलेला आहे. मग कुठलं विधान योग्य आहे कुठलं अयोग्य आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो बा. स्थायू पदार्थामध्ये स्थायू पदार्थ जो आहे दोन कणांमधलं जे अंतर आहे कमीत कमी स्थायू पदार्थ हा जो स्थायू पदार्थ आहे याच्यातलं दोन कणांमधलं जे अंतर आहे कमीत कमी व आकर्षण शक्ती जास्त असते. बरोबर आहे. कमीत कमी अंतर असतं कमीत कमी अंतर आणि आकर्षण जेवढं अंतर कमी तेवढं आकर्षण जास्त असते. वायूमध्ये दोन कणांमधलं अंतर खूप जास्त असतं आकर्षण शक्ती अत्यंत कमी असते. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये आकर्षण शक्ती कशी असते कमी असते. कोणते विधान सत्य नाही असं विचारलेले हे पण सत्य आहे हे पण सत्य आहे म्हणजे आपल्याला काय सांगता आलं पाहिजे बघा विधान हे सत्य आहे का हे सत्य आहे का म्हणजे सत्य नाही हे सत्य नाही का हे सत्य नाही का हे दोन्ही सत्य नाहीत का तर दोन्ही बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 4 नंबरचं तुमचं उत्तर आहे. चला पुढे 19 नंबर खालील पदार्थांना त्यांच्या अणुतील आकर्षण बलाच्या चढत्या क्रमाने मांडा. म्हणजे अणुमधलं जे आकर्षणाचं बल आहे या आकर्षणाच्या बलाच्या चढत्या क्रमाने जर आपण त्यांना मांडलं अणुमध्ये असणारे आकर्षणाचं बल म्हणजे आपल्याला सगळ्यांना हे सांगता आलं पाहिजे दगड तेल नायट्रोजन
आता स्थायू पदार्थाचं आकर्षण, स्थायू पदार्थामधील कणांमधलं जे अंतर आहे ते कमी असतो, त्याच्यामुळे त्यातलं जे आकर्षण असतं ते जास्त असतं. द्रवाचं त्याच्यापेक्षा कमी आणि वायूचं त्याच्यापेक्षा कमी. मग इथं स्थायू द्रव वायू असं दिसतंय का पुढे? हा स्थायू आहे. नायट्रोजन तेल म्हणजे स्थायू जे आहे तिथं एक लक्षात आलं पाहिजे की काय आहे. ठीक आहे. आता बघा दगड, तेल आणि नायट्रोजन हे आहे इथं. दगडामध्ये असणार, तेलामध्ये असणार. इथं काय नायट्रोजन आहे, तेल आहे आणि दगड आहे. तर आपल्याला काय विचारलंय, आकर्षण बलाच्या चढत्या क्रमाने मांडा. हे इथं उतरत्या क्रमाने होतंय आणि इथं काय होतंय, चढत्या क्रमाने होतंय. बघा म्हणजे याचं उत्तर काय, नायट्रोजन. नायट्रोजन काय, वायू. त्याच्यापेक्षा जास्त गुणाचं असणार आहे द्रवाचं असणार आहे, म्हणजे इथं तेल आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त गुणाचं असणार आहे, सॉरी त्याच्यापेक्षा जास्त गुणाचं असणार आहे दगडाचं असणार आहे, म्हणजे स्थायूचं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर हे येणार आहे. इथं तेल, दगड, नायट्रोजन नाही येणार. म्हणजे 19चं उत्तर किती आहे, 2. 20चा आन्सर बघा काय, बोर्ने रुदरफोर्डच्या प्रतिकृतीमध्ये कोणता किंवा कोणते बदल जे आहेत ते केले. बोर जे आहेत, निल्स बोर्स यांनी काय केलं बघा, इलेक्ट्रॉन एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये जाऊ शकतात. बरोबर सांगितलं त्यांनी. म्हणजे या कक्षेमधून इलेक्ट्रॉन या कक्षेमध्ये जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं होतं. जाताना जी काय ऊर्जा आहे ती गमावली जाते ते पण आहे. अणूचा धनभारित भाग हा अणूचे वस्तुमान आणि अणूच्या केंद्रस्थानी एकवटलेला असं रुदरफोर्डने सांगितलं, बोर्ने. ओके, म्हणजे हे नाहीये. म्हणजे हे उत्तर काय बरोबर आहे. केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे सूर्याच्या भोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांसारखे फिरतात, हे कोपर्निकसने सांगितलं होतं. यापैकी नाही. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय, 1 नंबरचं उत्तर आहे. चला 21 नंबर जोड्या लावा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 21 नंबरचं उत्तर जे आहे ते आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. जोड्या लावा असं म्हणलेलं आहे. युरेनियम अणुभट्टीमध्ये वापरला जातो. ओके. त्याच्यानंतर कोबाल्ट जो आहे तो कर्करोगातील उपचारासाठी वापरला जातो. आयोडीन कर्करोगावर उपचारच आहे आणि कार्बन जे आहे ते जीवाश्मांचा वय शोधण्यासाठी. म्हणजे उत्तर क्रमांक काय असणार आपला, 2 नंबरचं आन्सर त्याचं आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता हे कोबाल्ट 60 आहे, कोबाल्ट CO60 आहे. आयोडीन 131 आहे. आयोडीन 131 कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी, कंठस्थ ग्रंथीतील बिघाड जो आहे तो कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी हे आहे बघा. हे लक्षात ठेवायचं बघा. कर्करोगावर झालं तिथं कंठस्थ ग्रंथीतील बिघाड आहे. 22 नंबरचा प्रश्न, शीतगृह आणि एसी मध्ये उपयोगी असणारा कोणता घटक ओझोनच्या क्षयासाठी जबाबदार असतो? ओझोन जो आहे या ओझोनच्या क्षयासाठी खालीलपैकी कोणता घटक जो आहे तो जबाबदार असतो? अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला 22 नंबरला विचारलेला आहे. तिथे क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे हा क्लोरोफ्लोरो CFC ज्याला आपण म्हणतो, CFC हा घटक तिथे जबाबदार असतो. CFC हा घटक त्याला जबाबदार आहे. 23 नंबरला योग्य जोड्याला सांगितलंय बा, नॅचरल गॅस, पेट्रोलियम, फॉसिल फ्युएल अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता नॅचरल गॅस म्हणजे कोण आहे? मिथेन. मिथेनलाच नैसर्गिक वायू असं म्हणतो आपण बा. मिथेनला काय म्हणतो? नैसर्गिक वायू. का म्हणतो नैसर्गिक वायू? कारण तो निसर्गामध्ये 90% ते 96% निसर्गामध्ये आढळतं, म्हणून त्याला नैसर्गिक वायू असा शब्दप्रयोग आपण करतो. मग 1 ला 4 नंबर किती ठिकाणी आहे? म्हणजे 2 आणि 3 गायब झाला, 1 आणि 4च राहिला. त्यानंतर पेट्रोलियम गॅस जो आहे तो कुठला आहे? ब्युटेन आहे, म्हणजे 2 नंबरचा आहे. मग इथं हे पण गायब झालं, म्हणजे उत्तर काय राहिलं? 4 नंबरचं. अशा पद्धतीने विदिन सेकंदामध्ये आन्सर जे आहे ते फटाफट आपल्याला सांगता आले पाहिजेत. म्हणजे थांबता कामा नये, कुठली गोष्ट कशासाठी तरी थांबलेली असं होता कामा नाही. चला 23 नंबर झाला. 24 नंबरचा प्रश्न काय बघा, योग्य जोड्या लावा. धुण्याचा सोडा आपल्याला विचारलेला आहे. 24 नंबर, धुण्याचा सोडा जो आहे तो NaOH म्हणतो आपण, सोडियम हायड्रॉक्साईड, धुण्याचा सोडा. मिल्क ऑफ मॅग्नेशिया जो आहे तो MgOH ट्वाइस आहे, 1 नंबरचा आहे. म्हणजे इथं 4 नंबर आहे, इथं 1 नंबर आहे. 4 1 कुठे आहे? 4 1 तर इथंच आहे. 4 इथं पहिला आला होता, हे पण नाही, हे पण नाही, म्हणजे 1 नंबरचं उत्तर. फायनल आन्सर विदिन सेकंदामध्ये ते सांगता आलं. एक जरी माहित असेल तरी तुम्हाला ते पटकन सांगता येतं. 25 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते आम्ल सौम्य आम्ल आहे? सौम्य आम्ल आहे असं आपल्याला प्रश्न विचारला. सौम्य आम्ल, हायड्रोफ्लोरिक आम्ल जे आहे, बेन्झोइक ऍसिड जे आहे किंवा हायड्रोसायनिन ऍसिड जे आहे, हे सगळेच्या सगळे सौम्य आम्ल आहेत. वरीलपैकी सर्व आहे असं जर ऑप्शन असेल तर मग मात्र खूप विचार करणं गरजेचं असतं आणि असे विचार आपल्याकडून झाले पाहिजेत, हेही लक्षात ठेवायचं बा. पुढीलपैकी कोणते आम्ल सौम्य आम्ल आहेत? बघा सौम्य आम्ल म्हणजे 3.5 पेक्षा जे pH जास्त आहे आणि 6.9 पर्यंत याला
सौम्य आम्ल असं म्हटलं जातं आणि 0.1 पासून 3.5 पर्यंत तीव्र आम्ल असा शब्दप्रयोग आपण इथे करतो. म्हणजे हे सौम्य आम्ल, याच्यामध्ये हायड्रोफ्लोरिक आम्ल येतं, बेन्झोइक ऍसिड येतं, हायड्रोसायनिन येतं आणि वरीलपैकी सर्वच्या सर्व ऍसिड आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे काही प्रश्न आहेत, या सर्व पूर्व परीक्षेच्या प्रश्नांमधलं टेस्ट नंबर जी 2 होती तिचं डिस्कशन आपलं झालेलं आहे. आता राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेप्रमाणेच आपण काय केलेलं आहे यावर्षी, PSI STI ASO म्हणजे जी आपली PSI ची परीक्षा आहे, त्यानंतर STI ची परीक्षा किंवा ASO ची परीक्षा, त्याचबरोबर सब रजिस्टर झालेले आहेत, त्यानंतर एक्साइज गट क जो आहे, या सर्वांसाठी उपयुक्त असणारी टेस्ट जी आहे ती 35 टेस्ट आपण घेतोय. किती टेस्ट आहेत? 35 टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये 25 टेस्ट ह्या टॉपिक वाईज आहेत. म्हणजे आता इथं आपण टॉपिक वाईज घेतलेले नाही, त्यातले 4 टेस्ट या घटकनीय आहे. घटकनीय आहे म्हणजे रसायन, भौतिक, जीव, मानवी आरोग्य, आणि 6 टेस्ट ज्या आहेत त्या कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे. असे टोटल 35 म्हणजे एकूण 500 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करून घेतोय आणि त्याची जी टोटल फी आहे ती 1100 रुपये आहे. परंतु आपल्या द रॉयल अकॅडमी या ऍप वरती आपण ऑफर जो आहे, म्हणजे आपला जो काही सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, या महोत्सवी वर्षानिमित्त आपण काय केलेलं आहे, फ्रीडम 600 म्हणजे 600 रुपये डायरेक्ट ऑफ दिलाय. म्हणजे तो कोर्स जो आहे तो आपल्याला डायरेक्ट 500 रुपयाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर त्वरा करा, तो राज्यसेवेसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे, हेही लक्षात ठेवा. म्हणजे काही प्रश्न हे सफल होणार आहेत, राज्यसेवेच्या मुलांनी सुद्धा तो जॉईन करावा किंवा PSI STI ASO च्या मुलांनी तर तो 100% जॉईन करायचा. सामान्य विज्ञान या विषयामध्ये तुम्हाला 15 पैकी 12+ प्रश्नाच्या कमी प्रश्न येणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं बा. याची गॅरंटी, याची श्युअरिटी आहे. हे काय आपण नुसतंच बोलत बसत नाही आणि नंतर एक इमोशनल तुमच्यामध्ये काहीतरी वाक्य टाकायचं आणि तुम्हाला डायव्हर्ट करायचा असा प्रकार करत बसत नाही. जे काय आहे ते दे धडक बेधडक, जे काय असेल ते मागच्या वर्षी सांगितलं या क्रमाने प्रश्न येणार आहेत, त्या क्रमाने प्रश्न नाही आले, परंतु प्रश्नाचा जो फॉर्मॅट होता ना, 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबर, पहिले 3 भौतिक शास्त्राचे जे मुद्दे दिल ते त्याच्यावरच, दुसरे 3 रसायनशास्त्राचे जे मुद्दे दिल ते त्याच्यावरतीच. क्रमांक हल्ले म्हणून काय झाले, पॉइंट हल्लेत का ते बघायचे सोडून बाकीचे. मग आयोग सगळ्यांचा बाप असतो, आयोग बापाचे सगळ्यांचा. आपण काय म्हणत नाही की आयोग याचा असं आहे, आयोगाच्या पुढे आपण वगैरे, पण आयोगाच्या लेवलला आपण चाललोय एवढं मात्र लक्षात ठेवायचं बा. ठीक आहे, अशा पद्धतीने ही सगळी टेस्ट सिरीज जी आहे ती सर्वांनी जॉईन करा आणि त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड मार्क्स जे आहेत ते मिळवा. द रॉयल अकॅडमी या ऍप्लिकेशन वरती हे सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेच उपलब्ध आहेत. चला, धन्यवाद मित्रांनो.